माइक चेक पोझिशन चेक 1 2 3 4. कोकणात सगळं व्यवस्थित चालू आहे. ना धर्मावरून दंगली चालू आहेत, ना धर्मांतर चालू आहे, ना जातीवरून वाद चालू आहेत. तर खरंच असं आहे का? या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, माझं नाव संकेत आणि स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयावरती. तर ही सिरीज करतो आपण गप्पा गोष्टी अबाउट कोकण. तर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक कमेंट, एक लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आपण कोकणाला कसं ओळखतो? पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, खाद्य संस्कृती, पारंपरिक गोष्टी, ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी मुळे कोकणाची ओळख आहे. कोकणचा मेवा असेल, एक गोष्ट राहिली होती, कोकणचा मेवा असेल, अशा बऱ्याच गोष्टींमुळे कोकणाची ओळख आहे. पण कोकण आणखी एका गोष्टीमुळे ओळखलं जावं असं मला वाटतं. जे बाहेरच्या सिटीजमध्ये, बाहेरच्या शहरांमध्ये या गोष्टी चालू आहेत, धर्माधर्मांमध्ये दंगली असतील, दंगे असतील, जातीमध्ये दंगली असतील, धर्मांतर असतील आणि बरेच सारे विषय जे बाहेरच्या सिटीजमध्ये, शहरांमध्ये चालतात. संभाजीनगर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, मुंबई, पुणे, अशा ज्या मेन सिटीज आहेत, ह्या शहरांमध्ये ज्या गोष्टी चालतात, ज्या गोष्टी चालू आहेत सध्या, त्या गोष्टी कोकणामध्ये नाही आहेत. याचा कुठेतरी अभिमान ॲज अ कोकणी म्हणून मला वाटतो. आणि मला असं वाटतं कोकणाची ही पण एक ओळख असायला पाहिजे. कोकणामध्ये सगळं शांत आणि सुरळीत चालू आहे. आणखी एका गोष्टीने कोकण ओळखलं जावं असं मला वाटतं, ते म्हणजे शेतकरी आत्महत्या. शेतकरी आत्महत्या हे कोकणामध्ये होत नाही. आता आज डेट आहे 1 नोव्हेंबर 2025 आणि आत्ताच 3-4 मागचा पूर्ण आठवडा कोकणामध्ये पाऊस सुरू आहे. अवकाळी पाऊस म्हणता येईल त्याला, कारण असं वाटलं होतं की पाऊस संपेल, पण पाऊस परत सुरू झाला, कारण लोकांची भात कापणी चालू आहे. तर मी बघतोय इंस्टावरती, मी आताच गावी आलो, त्याच्या आधीच्या रिलीज वगैरे बघत होतो मी इंस्टावरती, युट्यूबवरती चालू होता. तर बरंच नुकसान झालेलं आहे इथल्या शेतकऱ्याचं, कारण पूर्ण भातं भिजली आहेत, भातं कापून आणले आहेत, पण ती पूर्ण ते कुसली आहेत, पावसामुळे सडली आहेत, अशा गोष्टी. परत जंगलात ज्यांची शेती आहे त्यांना वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत, माकडं आहेत, रानडुकरं आहेत आणि बरेच गोष्टी चालू असतात. पण याचा परिणाम कुठे कोकणाच्या शेतकऱ्यावरती होत नाही, कारण कोकणाचा शेतकरी हा वर्सटाईल आहे. वर्सटाईल इन द सेन्स, तो भातशेतीही करतोय, तो काजू कांबे पण लावतोय, तो कोंबड्यांचा पण व्यवसाय करतोय, गुरेढोरं आहेतच, आणि प्लस काही ना काही सीझन वाईज नोकरी धंदा पण करतोय. तर वर्सटाईल म्हणजे काय? तर कोकणी माणूस असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कोकणात असं चालतं की एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही आहेत. जसं घाटावरती, जसं बाकीच्या प्रदेशांमध्ये आपण बघतो त्यांच्याची परिस्थिती अशी असेल, पण कोकणाबद्दल बोलताना कोकणाला माणूस एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचे बरेच स्रोत बनवतो, आणि एक चांगली गोष्ट. मुद्दा आहे की कोकणामध्ये दंगे का होत नाहीत, म्हणजे मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्म. तर याचं उत्तर असं की धर्मनिरपेक्षता, म्हणजे एक दुसऱ्याच्या धर्माबद्दल असलेला आदर आणि चालत आलेली परंपरा. तर तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हातीचा एक उरूस होतो, रत्नाच्या त्या साईडला हातीचा एक उरूस होतो. तर अशी मान्यता आहे किंवा असं त्या ठिकाणी अजूनही चालतं पूर्वापार, की जेव्हा हातीचा उरूस भरतो तेव्हा रत्नागिरीतला एक मेन माणूस किंवा काहीतरी एक मानाचा माणूस आहे, तो जाऊन पहिली चादर तो चढवतो. म्हणजे हातीचा उरूस भरतो, त्या गोष्टी सगळ्या संपन्न होतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी जाऊन रत्नागिरीतला एक मानाचा माणूस होता, त्यांचं मला नाव माहिती नाही अनफॉर्च्युनेटली, बट तो माणूस जातो आणि तो पहिली चादर चढवतो त्या कबरीवरती. हा मान आहे हिंदूंना. तसाच मान भरीच्याही कार्यक्रमात मुसलमानांना आहे. अशीच बरीच उदाहरणं तुम्हाला कोकण पट्ट्यात मानगाव ते सिंधुदुर्गापर्यंत जाणवतील किंवा तुम्हाला बघायला मिळतील. असे बरेच घटना आहेत ज्या हिंदू आणि मुस्लिम या धर्मांना एकत्र आणतात. दुसरी बाजू अशी की कोकण ॲज कम्पेअर टू अदर सिटीज खूप मागासशील आहे, खूप प्रगतशील म्हणता येणार नाही त्याला आपल्याला. याचं कारण असं गावागावांमध्ये घुसलेलं राजकारण.
जसं आम्ही लहानाचे मोठे आलो कोकणामध्ये, आम्ही जसं जसं मोठं होत आलो तसं तसं बघत गेलो की गावागावांमध्ये, जसं आमच्या गावामध्ये बऱ्याचशा पार्ट्या घुसल्या, बऱ्याचशा पॉलिटिकल पार्ट्या घुसल्या. ते बीजेपी असेल, मनसे असेल, शिवसेना तर होतीच पहिल्यापासून, राष्ट्रवादी असेल, असे बरेच राजकीय पक्ष गावागावांमध्ये घुसले. त्याच्यामुळे झालं काय की गावातल्या वाड्यावाड्यांमध्ये फूट पडायला लागली, गावातल्या घराघरामध्ये फूट पडायला लागली. हा पक्ष माझा, हा नेता माझा, हा राजकारणी माझा, अशा गोष्टी झाल्यामुळे गावागावातला जो विकास आहे हा संकुचित झाला, हा विकास कुठेतरी अडकला गेला. कारण पहिलं कसं होतं, यापूर्वीची गोष्ट, आपण कोकणचा थोडाफार झालेला विकास बघतो. याचं कारण असं की एक पक्ष एक गाव असं हे एक मर्यादित होतं. जसं आमच्या पट्ट्यामध्ये शिवसेनेला पहिल्यापासून सगळी लोक मतदान करायची, त्याच्यामुळे एक नेता एक पक्ष, आणि जे काय अडचण असेल, जी काय कामं करून घ्यायची असतील तर तोच पक्ष करायचा, त्याच पक्षाकडे आम्ही जायचो की बाबा ही कामं झाली पाहिजे तर तुम्हाला मतदान देणार. आता झालंय काय, 4 पक्ष गावामध्ये आलेत आणि एक वाडी ह्या पक्षाला मतदान करते, एक वाडी ह्या पक्षाला मतदान करते, एक वाडी ह्या पक्षाला मतदान करते. या सगळ्याचा कुठे ताळमेळ बसत नाहीये. आणि होतं असं की आता भलताच पक्ष निवडून येतोय आणि मग नागरिक, इथला कोकणी बांधव ज्या पक्षाला त्याने मतदान केलंय त्या पक्षाला तो जाऊ शकत नाही, कारण तो सत्तेत नाहीये. ज्याची सत्ता आले त्याकडे जाऊ शकत नाहीये, कारण त्याला त्यांनी मतदान केलंच नाहीये, त्यांनी त्यांना पाठिंबा दिलाच नाहीये. सो असा सगळा बाजार चालू आहे सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे आता कोकणातला किंवा रत्नागिरी ते पुढे काय म्हणता येईल पट्ट्या आहेत, रत्नागिरीच्या पट्ट्यामध्ये तेवढीशी विकास कामं काही भागांमध्ये होत नाहीयेत. आणि कोकण मागारालयाचा दुसरा मुद्दा म्हणजे पर्यटनावरती तेवढासा भार, तेवढासा फोकस न केल्यामुळे. जसं मगाशी हाच पॉईंट पहिल्या पॉईंटला अनुसरून आहे, राजकारणी आणि जनता किंवा इथले पॉलिटिशियन, आमदार खासदार असतील, यांचं कनेक्शन, यांचं समीकरण जनतेशी एवढं चांगलं नसल्यामुळे इथल्या पर्यटनाला थोडंसं वाव मिळत नाही. म्हणजे लोकांना आता सोशल मीडियामुळे लोकांना कोकण दिसतंय, कोकणातले अनडिस्कवर प्लेसेस दिसत आहेत, बट तिथे जाऊन अकोमोडेशन, राहण्याची व्यवस्था असेल, चांगलं खाणं असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, ह्याला कुठेतरी पाठफोर हवा किंवा ह्याला कुठं पाठबळ मिळत नाहीये. आता जवळजवळ मी 2 वेळा 2 सिरीज केल्यात कोकणातल्या. फर्स्ट सिरीज मध्ये मी राजापूर थोडं आणि रत्नागिरी थोडं अशी बरीचशी ठिकाणं फिरलो. दुसऱ्या सिरीज मध्ये दूधपापेश्वर असेल, अशी बरीच ठिकाणं मी कोकणामध्ये फिरलो. तर बऱ्यापैकी आता कोकण बदलते असं म्हणता येईल, पण अजून बदलायला हवं. जसं केरळ राज्यामध्ये पर्यटनावरती त्यांचं पूर्ण केरळ राज्य चालतं, तिथल्या निसर्गावरती, तसं कोकणामध्ये आहे. पण कोकणातले लोक माघार आलेत कारण राजकारण गावामध्ये घुसलंय. कोकणातल्या माणसांनी थोडंसं पर्यटनाला मॉनिटायझेशन कसं करता येईल, म्हणजे आपली देवस्थळ असतील, प्राचीन मंदिरं असतील, यांचं मॉनिटायझेशन कसं करता येईल याच्याकडे फोकस आपण केला पाहिजे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये जी मंदिरं आहेत, 12 ज्योतिर्लिंग घ्या, प्राचीन मंदिरे घ्या, तिथली समुद्रकिनारे घ्या, त्यातली तिकडची तलाव घ्या, त्या तलावांबद्दल, त्या सगळ्या ठिकाणांचं तिथल्या स्थानिक लोकांनी मॉनिटायझेशन केलंय. मॉनिटायझेशन म्हणजे काय, तर तिथे स्वतःचे धंदे लावले आहेत, तिथे गार्डन उभं केले आहेत, तिथले काय ना काय गेम्स उभारले आहेत, असं बरंच काही काय लोकांनी केलंय. कोकणामध्ये ते काही ठिकाणी बघता येईल. तसं तुम्हाला गणपतीपुळ्यामध्ये, गणपतीपुळ्याला सगळे लोक येतात, तिथे त्यांनी प्राचीन कोकण म्हणून एक उभारलंय, फार सुंदर आहे. तिथलाही व्हिडिओ आपण केला आहे, तो व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. सो अशा गोष्टी, म्हणजे हे एक मेन ठिकाण झालं. ह्या मेन ठिकाणला जर लोक बघायला येतात तर तिथे काहीतरी अजून छोटं मोठं काहीतरी करता येईल का, ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून त्यातून पण आपल्याला उत्पन्न मिळेल, तिथून पण आर्थिक उलाढाली होतील, असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. तर राज ठाकरेंचं असं वाक्य आहे, मी गेल्या वर्षीचे भाषण बघत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कोकण आहे ना, कोकण, ह्या कोकणाच्या पर्यटनावरती आपण अख्खा महाराष्ट्र पोचू शकतो. जसं केरळ राज्यामध्ये होतं, केरळचं पूर्ण राज्य हे पर्यटनावरतीच चालतं, तिथल्या पर्यटनच्या आर्थिक उलाढालीवरतीच चालतं. तसं काहीसं आपल्या महाराष्ट्रात, आपल्या कोकणात होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं, आणि ते खरंच होऊ शकतं.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काय सजेशन, तुम्हाला काय वाटतं की कोकण तुम्ही काय करता येईल, कोकणामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे अभिप्राय कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक कमेंट, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.